मंचर शहरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। दिनांक 19/11/2024 रोजी तक्रारदार हे हरिरूप डेंटल क्लिनिक मंचर येथे दातांच्या उपचारासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेले डॉक्टर हरीश खामकर यांच्या पत्नी दीपमाला हरीश खामकर यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसताना देखील त्यांनी तक्रारदार याच्यावर उपचार करून त्यांना त्यांच्या लेटर हेडवर औषध लिहून देऊन त्यांच्याकडे फी स्वरूपात 1200 रुपये घेतल्याने तक्रारदार यांनी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्याकडे तसेच गट विकास अधिकारी आंबेगाव जिल्हा पुणे यांच्याकडे सदर बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार दिल्याने गट विकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। त्या अनुषंगाने गठीत केलेल्या चौकशी समितीने सदर घटनेबाबत दिनांक 28/11/2024 रोजी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता हरिरूप डेंटल क्लिनिक मंचर या ठिकाणी डॉक्टर हरीश खामकर व सौ दीपमाला हरीश खामकर राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी सौ दीपमाला हरीश खामकर यांनी त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतची कोणतीही वैद्य पदवी व नोंदणीकृत प्रमाणपत्र नसताना त्यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार केले असून त्यास डॉक्टर हरीश खामकर यांनी सहकार्य करून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टर हरीश खामकर व सौ दीपमाला हरीश खामकर यांच्या विरुद्ध तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आंबेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या लेखी तक्रारीवरून मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास मंचर पोलीस करत आहेत।